फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे लाडू. शेंगदाण्याचे लाडू हे अतिशय पौष्टिक असतात सगळ्यांसाठी, मुलांसाठी, लहान किंवा मोठ्या माणसांसाठी आणि हिवाळ्यात तर खूपच गरजेचे असतात. हे बघा असे बनवले होते मी लाडू. हे स्पेशल माझ्या आजोबांसाठी होते. त्यांना शुगर आहे, त्यासाठी जास्त काही साखर किंवा तूप वगैरे त्यांना आवडत नाही. असे मी कमी साखरेचे हे लाडू बनवले. साखर वापरलीच नाही, गुळ वापरला ॲक्च्युली. तर खायला खूप छान झाले ते लाडू. बघू शकता दिसायला खूप सुंदर. आजोबांचं वय झालं त्यासाठी थोडंसं बारीक शेंगदाण्याचं कूट करून हे लाडू बनवले. अतिशय मऊ पोटाने खायला असून हे लाडू तयार झाले होते. खूप छान. चला तर मग रेसिपी बघूया. इथे मीडियम गॅसवर शेंगदाणे भाजून घेतले आणि असे चोळून चोळून त्याची शेंगदाण्याची पावडर करून घेतली. बघू शकता अशा प्रकारे बारीकशी पावडर बनवली होती. आणि त्यासाठी 50 ग्राम काजू आणि 50 ग्राम बदाम घेतलेले आहेत. त्यांना दात नसल्यामुळे हे सुद्धा मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते आहे. बदाम ग्राइंड होईपर्यंत इकडं गूळ बारीक खिसून घेतलेला होता. हा गूळ त्या शेंगदाण्याच्या पावडरमध्ये मिक्स करूया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तोपर्यंत काजूचं आणि बदामाचं पावडर करून घेतलं आहे. हे आहे बदामाचं पावडर, बाजूला घेऊया. त्यानंतर अशीच काजूची पावडर करून घेऊया. मोठाड काजू असतील तर त्यांना खायला त्रास होईल, त्यामुळे याची सुद्धा पावडर करून घेऊया. आणि हे सुद्धा असं बारीक पावडर झाली हे त्या शेंगदाण्याच्या पावडरमध्ये मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून यात पाणी किंवा तूप वापरायचं नाही. यासाठी हे मिश्रण परत एकदा मिक्सरला फिरवून घेऊया. त्यामुळे काय होईल, त्या मिश्रणाला एक मऊ असे टेक्स्चर येईल आणि व्यवस्थित लाडू वळले जातील. पाण्याचा किंवा तुपाचा वापर केलेला नाही. त्यासाठी अशा प्रकारे असेच लाडू बांधता येईल आपल्याला. हे सगळं मिश्रण मिक्सरला एकदा परत फिरवून घेऊया. बघू शकता हे अशा प्रकारे त्याला ओलावा येतो आणि हे असे लाडू तयार होतात. तयार आहेत एकदम मऊ आणि खायला एकदम चविष्ट पौष्टिक असे शेंगदाण्यातले लाडू. आणि आपल्या मोठ्या माणसांसाठी किंवा लहान मुलांसाठी करायचे असतील तर शेंगदाण्याचं कूट जर जाडसर ठेवू शकतो, कारण त्याने खायला खूप छान चव येते. आणि काजू बदाम बारीक तुकडे करून टाकू शकतो तुपाचा वापर करून. खूप छान लागतात. अशा प्रकारे पण खूप टेस्टी झाले होते लाडू आपल्या घरातल्या मोठ्या मंडळींसाठी. खूप छान होतात. एकदा नक्की ट्राय करून बघा शेंगदाण्यातले लाडू. एकदम मऊसूत असे लाडू तोंडात टाकल्यानंतर एकदम विरघळणारे आणि चवीला एकदम भारी. बघू शकता शेंगदाण्याचं तेलाचं टेक्स्चर कसं आलेलं आहे हाताला. खूप छान झालं ते. मध्ये मध्ये प्रिन्सीचा हात हालत होता. खूप छान आहे. प्रिन्सीला खूप चव कळते यातली.